इलेक्ट्रिकल गाईडच्या मराठी व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की इलेक्ट्रिशियन आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर हे ज्यावेळेस इंटरव्ह्यूसाठी वेगवेगळ्या कंपनीमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये किंवा वेगवेगळ्या हॉस्पिटल्स मॅनेजमेंट असेल मेंटेनन्ससाठी जे इंटरव्ह्यू देतात, त्यासाठी काय काय तयारी केली पाहिजे किंवा काय जनरल काही गोष्टी कॉमन गोष्टी आहेत त्यांचा अभ्यास आणि जे मेन क्वेश्चन आहे त्याचा आपण स्टडी करणार आहोत. तर खूप सारे प्रश्न विचारले जातात, पण त्याच्यापैकी काही जे मेजर प्रश्न आहेत ते आपण ह्या पार्टमध्ये कव्हर करणार आहोत आणि बाकीचे जे राहिलेले क्वेश्चन आहे आपण ते दुसऱ्या पार्टमध्ये कन्वर्ट करणार आहोत. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा. म्हणजे ते सपोर्ट करा, तर तुम्ही सपोर्ट केल्यामुळे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहू. तर आपण पाहणार आहोत की इलेक्ट्रिशियन किंवा जो इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे त्याला इंटरव्ह्यूमध्ये कुठले कुठले प्रश्न विचारले जातात त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर आता सगळ्यात पहिले आपण इथं 4 क्वेश्चन जे आहे इम्पॉर्टंट त्याच्याबद्दल अभ्यास करणार आहोत. पहिला आहे जनरल क्वेश्चन. जनरल क्वेश्चनमध्ये मग तुमचा रिझ्यूम अपडेट असेल, कंपनीची माहिती असेल, कुठल्या कंपनीमध्ये जॉबला चालला, एक्सपिरियन्स असेल याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये स्टार डेल्टा स्टार्टर कसा काम करतो, त्याचं वर्किंग प्रिन्सिपल काय, हा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे. याचा पण तुम्ही चांगला अभ्यास करून गेला पाहिजे. तिसरा आहे सिरीज पॅरलल सर्किट. हा एक सगळ्यात इम्पॉर्टंट हाऊस वायरिंगमधला सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तर त्याचा पण आपण अभ्यास करून गेला पाहिजे. आणि सगळ्यात मेन आत्ता सर्व कंपनीमध्ये चालणारा सगळ्यात मेन पार्ट म्हणजे पी एल सी शिवाय तुमची कुठलीच कंपनी चालत नाही किंवा कुठल्याही असं कोणतीही कंपनी नाही की जिथे पी-एल-सी नाही, असं होणार नाही. तर पी-एल-सीचा आपण एक बेसिक अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहोत. बाकी आपण तुम्हाला सिरीज किंवा स्टार डेल्टाचे डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर स्टार डेल्टा स्टार्टरचा बनवलेला आहे. सिरीज पॅरलल सर्किटचा मी येणाऱ्या व्हिडिओच्या लिस्टमध्ये तो पण व्हिडिओ मी बनवेल आणि पी-एल-सीचा पण तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ मी नंतर बनवून देईल. तर आत्ता आपण इंटरव्ह्यूसाठी लागणारा स्टडी फक्त या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर आपली पहिली स्लाईड आहे, त्याच्यामध्ये आपण जनरल क्वेश्चनमध्ये आपण हे बघणार आहोत की तुमचा जो सगळ्यात मेन तुमची जी ओळख आहे, जो तुमचा इंटरव्ह्यूवर पुढे बसलेला आहे त्याला तुमची ओळख ही तुमच्या रिझ्यूममधून कळणार आहे. तर तुमचा रिझ्यूम एकदम अप टू डेट आणि प्रॉपर असला पाहिजे. तर तुम्ही त्या रिझ्यूममध्ये तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये काम केले, काय काय काम केले, किती वर्ष एक्सपिरियन्स आहे, ह्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉपर अपडेट करायच्या आहेत. दुसरं आहे इंटरव्ह्यू. तुम्ही ज्या पोझिशनसाठी इंटरव्ह्यूला चालला आहे त्या पोझिशनचा तुम्हाला पूर्ण स्टडी करायचा आहे. जसे की मेंटेनन्समध्ये इलेक्ट्रिशियन असेल, इलेक्ट्रिशियन सुपरवायझर असेल, टेक्निशियन असेल, इलेक्ट्रिकल इंजिनियर असेल, सिनियर इंजिनियर असेल, तर त्या पोस्टचं जे काही डॉक्युमेंटेशन आहे किंवा त्या पोस्ट रिलेटेड जो पण काय आहे स्टडी तो तुम्हाला करून जायचा आहे. दुसरं आहे की तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू चाला त्या कंपनीचा तुम्हाला पूर्ण स्टडी करून जायचं आहे. ती कंपनीचे प्रोडक्शन किती आहे, काय काय बनते, तिथं काय काय मशिनरी असेल, तुम्हाला याचा फक्त एक अंदाज घेऊन जायचा आहे. कारण ते तुम्हाला त्यांच्या मशिनरीबद्दल विचारणार नाही. तुम्ही जुन्या कंपनीमध्ये कोणकोणत्या मशीनवर काम केलं आहे, तुम्ही हेच तुम्हाला ते जास्त करून विचारणार आहे. आणि तुमच्या रिझ्यूममध्ये जे अपडेट केले तेच शक्यतो 90% हे लोक इंटरव्ह्यूवर आहेत जे तुम्हाला विचारतात. तर तिसरा आहे एक्सपिरियन्स. तुम्ही किती वर्ष काम केलं, तर हा एक्सपिरियन्स तुम्हाला खरा टाकायचा आहे. किंवा जो काही तुम्ही एक्सपिरियन्स तुमच्या रिझ्यूममध्ये टाकणार असाल त्याचं पूर्णपणे तुमच्याकडं सर्टिफिकेट, एक्सपिरियन्स लेटर तुमच्याकडे अवेलेबल पाहिजे. जर तुम्ही खोटा एक्सपिरियन्स टाकला आणि तुमच्याकडे एक्सपिरियन्स लेटर आहे तर तुमचं सिलेक्शन होणार नाही. तर पुढचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे प्रोडक्शन इन्फॉर्मेशन. तुम्ही ज्या कंपनीमध्ये चालला आहे त्या कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग काय आहे, तिथं कुठल्या कुठल्या मशीन असू शकतात, याचा पण तुम्हाला एक बेसिक अभ्यास करून जायचे. पुढचा इम्पॉर्टंट पार्ट आहे एक्झिस्टिंग जॉब लिव्हिंग रिझन. तुम्ही तुमचा जुना जॉब का सोडताय याच्याबद्दल तुम्हाला एक योग्य कारण त्या इंटरव्ह्यूला किंवा जे कोणी HR असेल त्यांना तुम्हाला सांगायचं आहे. तर त्याच्या पण तुम्ही एक प्रॉपर स्टडी करून गेलं पाहिजे. पुढचा इम्पॉर्टंट पार्ट आहे सॅलरी एक्सपेक्टेशन. तुम्हाला जुन्या कंपनीमध्ये किती सॅलरी आहे आणि तुम्हाला आता किती सॅलरी पाहिजे, तर हे पण तुम्हाला स्टडी करून जायचं आहे. पुढचा मेजर पार्ट आहे वर्क हिस्ट्री. तुम्ही जे कंपनीमध्ये काम केलं त्याचा तुम्हाला पूर्णपणे अभ्यास करून जायचा आहे. कुठल्या मशीनवर तुम्ही काय काम केलं. आणि एक मेजर पार्ट आहे तुम्ही हँडल केलेला मेजर ब्रेकडाऊन कुठला आहे.
याचा एक तुम्हाला प्रॉपर अभ्यास करून जायचा आहे. कारण काय होतं, प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये हा कॉमन क्वेश्चन विचारला जातो, की तुम्ही स्वतः एक हँडल केलेलं मेजर ब्रेकडाऊन म्हणा, किंवा तुम्ही एक चांगलं काम केलेलं, किंवा तुम्ही एक चांगलं कायजन काय केलंय, तुम्ही कंपनीचं जे प्रोडक्शन इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी तुम्ही काय काय केलं आहे, तर तुम्हाला याचा एक डिटेल अभ्यास करून जायचे. पुढचा आपला दुसरा क्वेश्चन आहे, स्टार डेल्टा स्टार्टरचा सर्किट डायग्राम. तर याचा एक डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे. तो पण व्हिडिओ तुम्ही इंटरव्ह्यूला जाण्याच्या आधी अभ्यास करून जाऊ शकता, किंवा मी तुम्हाला बेसिक या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर सिंपल त्यांनी विचारलं, स्टार डेल्टा स्टार्टर कसा काम करतो. तर आपण असं सांगायचं, की ज्या काही आपल्या इंडक्शन मोटर आहेत 3 HP किंवा 5 HP पुढं, त्यांचा स्टार्टिंग करंट हा खूप जास्त असतो. म्हणजे मोटर आपली ज्यावेळेस फिरते पूर्ण वेगाने, त्याच्याही पेक्षा 5 ते 10 पटीनं मोटर आपली जास्त करंट घेते. त्यावेळेस त्या मोटरला कमी करंटने किंवा कमी स्पीडने आधी फिरवावे लागते, आणि मग तिला आपण तिच्या पूर्ण स्पीडला डेल्टामध्ये फिरवतो. ते आपल्या इथे सांगायचं आहे. तर आपण स्टार डेल्टा स्टार्टरमध्ये 3 कॉन्टॅक्टर असतात: मेन कॉन्टॅक्टर, डेल्टा कॉन्टॅक्टर आणि स्टार कॉन्टॅक्टर. ज्यावेळेस आपण मोटरला स्टारमध्ये फिरवतो, त्यावेळेस मोटर ही कमी स्पीडने फिरते, आणि मोटरच्या वाइंडिंगला कमी व्होल्टेज मिळून मोटर ही कमी स्पीडने फिरते, त्यामुळे मोटर जळण्याचा धोका राहत नाही. ज्यावेळेस मोटर आपण डेल्टामध्ये कन्वर्ट करतो, त्यावेळेस मोटरच्या तीनही वाइंडिंगला 2 फेज मिळतात, आणि 2 फेज मिळाल्यावरती मोटर ही 440 व्होल्टेज सप्लाय मिळाल्यामुळे जास्त वेगाने फिरते. त्यामुळे मोटरला आपण स्टार्टिंगला जर 440 व्होल्ट म्हणजे डेल्टामध्ये फिरवली, तर मोटर जळण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे आपण काय करतो, मोटरला आधी स्टारमध्ये फिरवतो. ज्यावेळेस मोटर स्टारमध्ये फिरते, त्यावेळेस ती कमी स्पीडने फिरते. स्टारमध्ये आपण काय करतो, वाइंडिंगच्या 3 टोकाला RYB सप्लाय देतो, आणि बाकीचे जे वाइंडिंगचे 3 टोक आहेत ते आपण शॉर्ट करतो. त्यामुळे वाइंडिंगला 240 व्होल्ट सप्लाय मिळून मोटर कमी स्पीडने फिरते. त्यामुळे मोटर कमी करंट घेते, त्यामुळे मोटर जळण्याची शक्यता कमी असते. मोटर जळत नाही शक्यतो स्टारमध्ये. मग आपण तिला डेल्टामध्ये कन्वर्ट करतो. तर असं सिंपल एक ॲन्सर आपण इथं तयार करून जायचे आणि ते तिथं सांगायचे. तिसरा इम्पॉर्टंट पार्ट आहे सिरीज पॅरलल सर्किट. तर सिरीज पॅरलल सर्किटमध्ये काय असतं मित्रांनो, सिरीज सर्किट कसं असतं, एकाच सर्किटमध्ये आपण जास्त जे आपले काही मोटर असेल, दिवे असेल, ते आपण जोडतो. तर मी ते तुम्हाला काढून दाखवलं आहे. हे आपलं सिरीज सर्किट. आपण इथं फेज सप्लाय दिला आणि इथं आपण न्यूट्रल सप्लाय दिला. आणि पॅरलल सर्किटमध्ये कसं असतं, आपण प्रत्येक पार्टला सेपरेट वायर जोडतो. समजा आता लॅम्प 1, लॅम्प 2, आपल्या घरामध्ये आपण 3 दिवे जोडले, तर त्याला आपण ह्या साईडला फेज सप्लाय देतो आणि या साईडला न्यूट्रल सप्लाय देतो. तर सिरीज सर्किटमध्ये काय होतं, तुमचं व्होल्टेज डिवाइड होतं. आणि पॅरलल सर्किटमध्ये तुमचा करंट डिवाइड होतो. जर पॅरलल सर्किटमध्ये काय असतं, तुम्ही जेवढे उपकरण तुमच्या सर्किटमध्ये जोडले आहे, त्या प्रत्येकाला 230 व्होल्टेज मिळतो. जसे की लॅम्प 1ला 230 व्होल्ट मिळणार, याला 230 व्होल्ट, याला 230 व्होल्ट मिळणार. आणि तुमचा जो काही करंट आहे, तो तुमच्या प्रत्येक लोडवर अवलंबून असेल. समजा आता हा 10 वॅटचा एक एक्झाम्पल सांगतो. 10 वॅटचा बल्ब असेल, तो 1 अँपिअर करंट घेत असेल. 20 वॅटचा बल्ब असेल तर 2 अँपिअर करंट घेणार. 30 वॅटचा बल्ब असेल तर 3 अँपिअर करंट घेणार. तर हे एक उदाहरण सांगितलं आहे मी. आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 230 व्होल्टच सप्लाय मिळणार. तुम्ही इथं मल्टीमीटरचे 2 टोकं लावून जर सप्लाय चेक केला, तर तुम्हाला 230 व्होल्ट सप्लाय मिळणार. आणि सिरीज सर्किटमध्ये काय होतं, तुमचा करंट सेम राहतो आणि व्होल्टेज डिवाइड होतं. पॅरलल सर्किटमध्ये व्होल्टेज सेम असतं, करंट लोडप्रमाणे डिवाइड होतो. आणि सिरीज सर्किटमध्ये व्होल्टेज डिवाइड होते, करंट सेम असतो. जर तुम्ही इथं करंट चेक केला, समजा हे सर्किट 10 अँपिअर करंट घेत असेल, तुम्हाला इथं एक मीटर लावला, इथे कुठे मीटरला तुम्हाला 10 अँपिअरच रिडिंग, तुमच्या 10 अँपिअर जर करंट घेत असेल तर 10 अँपिअर तुम्हाला रिडिंग दिसणार. आणि ह्यामध्ये काय होतं, तुमचा जसा लोड असेल त्याच्यानुसार व्होल्टेज डिवाइड होतं. समजा हा 230 व्होल्टचं जर सर्किट असेल, तर समजा हा 100 व्होल्टेज घेतलं याने. समजा याने 100 व्होल्टेज घेतलं आणि याने 30 व्होल्ट घेतलं, तर असं तुमचं 230 व्होल्ट हे तुमच्या लॅम्पप्रमाणे किंवा लोडप्रमाणे डिवाइड होणार आहे. तर असं सिम्पल हे असं तुम्हाला सांगायचं आहे. पॅरलल सर्किटचं उत्तम उदाहरण म्हणजे आपण हाऊस वायरिंग. आपले पूर्ण हाऊस वायरिंगमध्ये आपण पॅरलल सर्किटनेच हाऊस वायरिंग करतो.
याच्यामध्ये आपले जे काही उपकरण असेल घरामध्ये AC, फ्रीज, TV याला पूर्णपणे 230 व्होल्ट प्रत्येकाला सप्लाय मिळतो आणि त्याच्या लोडप्रमाणे ते उपकरण आहे ते करंट घेते. आणि सिरीज सर्किटचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपण गणपती किंवा दिवाळी डेकोरेशनसाठी जी माळ वापरतो त्याच्यामध्ये छोटे-छोटे लाईट्स असतात. ते सिरीज सर्किटचं एक उत्तम उदाहरण आहे. ते सिरीजमध्ये सर्व लॅम्प जोडलेले असतात. त्यामुळे तिथे करंट सेम असतो आणि प्रत्येक लॅम्पच्या रेझिस्टन्सप्रमाणे ते व्होल्टेज डिव्हाईड होतं. हां, तर पुढचा आपला क्वेश्चन आहे PLC. तर आत्ता पूर्ण इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जो पार्ट आहे तो PLC आहे. आणि PLCचा फुल फॉर्म आहे प्रोग्रॅमेबल लॉजिक कंट्रोलर. तर PLC बद्दल मी तुम्हाला बेसिकच सांगणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढं काय कव्हर करता येणार नाही का, तो व्हिडिओ मोठा होईल. तर त्याच्यासाठी आपण एक सेपरेट नंतर दुसरा व्हिडिओ बनवू, त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. तर PLC मध्ये सिम्पल सांगायचं आहे तुम्हाला, एक PLC मध्ये इनपुट PLC आणि आउटपुट असतात. हे PLC म्हणजे काय, जे पण कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन आहेत कंपनीमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये, ते ऑपरेशन पूर्ण करण्यासाठी आपल्याला PLCचा उपयोग होतो. PLC मध्ये काय होतं, आपण एक इनपुट असतं, त्या इनपुटमधून आपण PLCला कमांड देतो आणि मग PLC ते कमांडवरून आपण जी काही कमांड दिली त्याच्यानुसार आउटपुट ऑन करतो. जसे की आता इथे एक पुश बटन आहे, ते पुश बटन प्रेस केल्यावरती आपण PLCला असा प्रोग्राम बनवला आहे की पुश बटन मी प्रेस केलं तर माझी ही मोटर आहे ही ऑन झाली पाहिजे, मोटर ऑन झाली पाहिजे. आणि पुश बटन मी जर ऑफ केलं तर माझी मोटर बंद झाली पाहिजे. हे सिम्पल लॉजिक आहे. ज्यावेळेस आपण पुश बटन दाबतो त्यावेळेस ती कमांड PLCला जाते आणि PLCला जे कमांड गेल्यावर त्याला समजतं की आता पुश बटन दाबले मला मोटर ऑन करायची, तर तो मोटर ऑनचा सिग्नल रिलेला देतो किंवा कॉन्टॅक्टरला देतो आणि कॉन्टॅक्टरवरती तुमची मोटर ही ऑन होते. ज्यावेळेस आपण ऑफ पुश बटन दाबतो त्यावेळेस PLCला कमांड जाते की आता ऑफ पुश बटन दाबले, PLCला सिग्नल जातो की मोटर बंद करा. तर PLC इनपुट घेते आणि ते कमांड हे करून तुमचा जो काही रिले असेल, कॉन्टॅक्टर असेल, त्याला ऑफ करते आणि तुमची मोटर ऑफ होते. असं एक सिम्पल हे उदाहरण आहे PLCचं. याच्यामध्ये इनपुट्स असतात, आउटपुट्स असतात. इनपुटमध्ये पुश बटन, सेन्सर या गोष्टी आपण वापरतो आणि आउटपुटमध्ये तुमची मोटर असेल किंवा लॅम्प असेल, ज्या काही गोष्टी तुम्हाला ऑपरेट करायच्या आहेत त्या गोष्टी याच्यामध्ये येतात. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर एखाद्या नवीन व्हिडिओवरती स्टडी किंवा अभ्यास पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.